नमस्कार, आपण पाहत आहोत आदिवासी जनजागृती। मी राकेश पावरा। सातपुड्यातील प्रसिद्ध असा धबधबा ज्याला आपण भारधाऱ्या धबधबा म्हणतो, हा धबधबा धडगाव तालुक्यातील बिलगाव या गावी आहेत आणि तो धबधबा बघण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत। माझ्या मागे तुम्ही बघू शकतात हा भारधाऱ्या धबधबा गेल्या काही 15 दिवसापासून या धडगाव तालुक्यामध्ये मुसळधार हा पाऊस सुरू झाला आणि या मुसळधार पावसामुळे हा पूर्ण भारधारी धबधबा जो आहे तो भरभरून पडताना फुलताना आपल्याला इथं दिसतोय। याला भारधाऱ्या धबधबा असं का म्हटलं जातं की 12 ठिकाणाहून हे जे पाण्याची धार आहे ती 12 ठिकाणाहून 12 कोपच्या मधून हे पाणी खाली पडत असतं, त्यामुळे याला भारधाऱ्या धबधबा म्हणून हा धबधबा ओळखला जातो। इथले जे स्थानिक लोक आहेत, स्थानिक लोक या धबधब्याला बारखोल म्हणून याचं नाव आहे। स्थानिक लोक याला बारखोल असं म्हणतात। हा धबधबा बघण्यासाठी एमपी मधून, गुजरात मधून, मध्य प्रदेश मधून देखील पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी दरवर्षी येत असतात। आणि खरं बघायला गेले तर जेवढा सुंदर असा दिसतोय हा धबधबा, तेवढा हा धबधबा डेंजर देखील आहे। कारण गेल्या 3 वर्षापूर्वी इथं काही दुर्घटना देखील घडल्या आहेत। कारण इथं जो धबधबा आहे त्या धबधब्याच्या ठिकाणी काही पर्यटक जे असतात ते पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात, त्यामुळे दुर्घटना घडत असते। त्यामुळे स्थानिक लोकांची मदत घेऊनच या धबधब्यामध्ये पोहण्याचा जर आनंद घेणार असाल तर स्थानिक लोकांची मदत घेणे देखील तितकेच गरजेचे आहे। मागे काही वर्षापासून वन विभाग आणि पर्यटन विभागाला इथले स्थानिक लोकांनी वारंवार सूचना करून देखील ह्या ज्या काही उपाययोजना आहे किंवा विकास कामे आहेत पर्यटकांचे, पर्यटन स्थळाची, हे विकास कामं अद्यापर्यंत झालेले नाहीत किंवा काही दुर्घटना घडतात त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे, त्या देखील आजपर्यंत झालेल्या नाही। तरी येणाऱ्या पर्यटकांनी स्वतः आपली काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे। अशाच प्रकारचे विविध असे धडगाव तालुक्यातील आणि या सातपुड्यातील पर्यटन जे स्थळ आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत मी राकेश पावरा, पाहत रहा आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।